वेलकम टू MH अकॅडमी CET सेल महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2024-25चं सर्क्युलर आलेलं आहे स्पेशली फॉर द वर्किंग प्रोफेशनल. म्हणजे जे इथे इंडस्ट्रीमध्ये जॉब करत आहेत, पब्लिक सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत आहेत, असे विद्यार्थी ते इलिजिबल आहे डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी. बघा, हे स्पेशली सर्क्युलर आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी, म्हणजे जॉब करतात त्यांच्यासाठी. बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, Googleमध्ये तुम्हाला सर्च करायचं CET सेल महाराष्ट्र. ते सर्च केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होते. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस फॉर द अकॅडमिक इयर 2024-25 इथे यायचं आहे. मग याच्यावरती क्लिक करा. बघा, यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे न्यू विंडो ओपन होते. तिथे तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर बघा लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग. बघा, हे नॉर्मल डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आहे, म्हणजे जे विद्यार्थी रेग्युलर इथे करणार आहे त्यांच्यासाठी आहे. आणि इथे बघा खाली तुम्हाला दिसेल डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग DSc फॉर द वर्किंग प्रोफेशनल, म्हणजे जे इथे जॉब करत आहेत त्यांच्यासाठी इथे आहे. मग त्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे, त्यांनी काय टर्म्स अँड कंडिशन असणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्या थ्रू तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. बघा, आता मी इथे क्लिक करतो. मग याच्यावरती क्लिक केल्यानंतर वर्किंग प्रोफेशनलसाठीचा पोर्टल इथे ओपन होतं आहे. तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग DSc याच्यावरती तुम्ही ते क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे त्यांनी रजिस्ट्रेशनची डेट वगैरे सर्क्युलर तुम्हाला दिलेला आहे. इम्पॉर्टंट डेट्स तिथे दिलेल्या आहेत. आपण इम्पॉर्टंट डेट्स वगैरे बघून घेऊ, कधीपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे ते. मग त्या टर्म्स अँड कंडिशन समजून घेऊ. बघा, 6 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 7 ऑगस्ट 2024 पर्यंत इथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करायचं आहे. 2 मोड आहेत, स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड. दोनपैकी तुम्ही एका मोड थ्रू व्हेरिफिकेशन करू शकता. स्क्रुटिनी मोडमध्ये सिम्पली फॉर्म भरायचा आहे आणि घरी बसल्या-बसल्या तुमचा इथे फॉर्म व्हेरिफाय होईल. आणि फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये ज्या आसपास जे कॉलेज असेल तिथे व्हिजिट करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. मग हे पूर्ण शेड्यूल जर तुम्हाला हवं असेल, आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. तिथे मी शेड्यूल ही नोटिफिकेशन पोस्ट करेल. आता बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा काय क्रायटेरिया इथे असणार आहे आपण ते आता समजून घेऊ. मग इथे त्यांनी ऑनलाईन सिस्टीममध्ये एक सर्क्युलर दिलेलं आहे. बघा, ते मी ते ओपन करतो. बघा, आता त्यांनी इथे टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत. काय टर्म्स अँड कंडिशन असणार आहेत त्या. बघा, ते टर्म्स अँड कंडिशन आपण समजून घेऊ. बघा, इथे त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. बघा, इथे बघा वर्किंग प्रोफेशनलसाठी आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2024-25. त्याचे टर्म्स अँड कंडिशन बघा, हे तुम्ही रीड करून घ्या. हे सिंपल त्यांनी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि ऑब्वियस तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, तर तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे असे विद्यार्थी इलिजिबल आहेत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी. आता बघा इथे काय काय बाकी रूल्स आहेत वर्किंग प्रोफेशनलसाठी ते समजून घेऊ. बघा, तर कॅन्डिडेट शॅल बी वर्किंग प्रोफेशनल. बघा, इथे त्यांनी पहिला रूल मेन्शन केलेला आहे. प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट जिथे कुठे जॉबला असेल असे विद्यार्थी ते इलिजिबल आहेत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी. आणि त्यांना तिथे 50 किलोमीटरच्या आसपास ज्यांचं कॉलेज असेल तिथेच त्यांना तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे. बघा, 50 किलोमीटर रेडियसमध्ये त्यांना तिथे ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा इथे क्रायटेरिया काय आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी. द कॅन्डिडेट शॅल हॅव मिनिमम 1 इयर फुल टाईम व रेग्युलर वर्किंग एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे पाहिजे पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटसाठी. आता द कोर्स ड्युरेशन म्हणजे याचं ड्युरेशन किती असेल. याचं ड्युरेशन जी युनिव्हर्सिटी तुम्ही जिथे ॲडमिशन घ्याल किंवा ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल, त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्याल, तिथे ड्युरेशन तिथे मेन्शन केलेलं असेल. इथे त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं नाही आहे. पण नॉर्मली DScचं रेग्युलर जे विद्यार्थी असतात त्यांचं शेड्यूल 3 इयर्सचं असते. मग 3 वर्षाचा डिप्लोमा आणि 3 वर्षाची डिग्री. आता टायमिंग कशी असेल बघा. आणि टायमिंग आता मेन म्हणजे आता लेक्चर्स तुमचे कसे होतील. बघा, इथे ते लेक्चर्सबद्दल दिलेलं आहे टायमिंग का असेल. बघा, तर कंडक्ट द क्लासेस नॉर्मली इन द इव्हिनिंग हवर्स. बघा, तुमचे लेक्चर्स इथे इव्हिनिंगला होतील आणि इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे का इथे तुमचे लेक्चर्स इव्हिनिंगला होतील म्हणून. इझिली वर्किंग प्रोफेशनल इथे लेक्चर अटेंड करू शकतात. आणि प्लस त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे कसे होतील लेक्चर्स. तर ऑनलाईन बघा, असं कुठेच मेन्शन केलं नाही की ऑनलाईन होतील म्हणून. इथे त्यांनी रेग्युलर मेन्शन केलेलं आहे फेस टू फेस होतील. बघा, फेस टू फेस तुमचे इथे लेक्चर्स होतील. आणि अजून एक कंडिशन इथे महत्त्वाची आहे. बघा, मिनिमम ॲडमिशन रिक्वायर्ड शॅल बी 1/3 ऑफ द अप्रूव्ह इनटेक इन द इच कोर्स. बघा, ज्या कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेताय तिथे जो इनटेक त्यांनी अप्रूव्ह करून घेतलेला आहे गव्हर्नमेंटकडनं त्याच्या 1/3 ॲडमिशन झाले पाहिजेत. समजा 60चा इनटेक आहे तर 20 ॲडमिशन तर तिथे झाले पाहिजेत. नंतर तुम्हाला तिथे काय होईल, दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये तिथे ट्रान्सफर करावं लागेल. आणि त्या ट्रान्सफरची काही फीज नसेल आहे. जे
ऑलरेडी ज्या इन्स्टिट्यूटला तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं त्या इन्स्टिट्यूटला कंपल्सरी असेल, मग दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला तिकडे ट्रान्सफर करणं. मग असे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, बाकी तुम्ही रीड करू शकता. इम्पॉर्टंट तुम्हाला मी रूल्स अँड रेग्युलेशन ते सांगितले. बघा सिम्पली तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्ही करा आणि सर्क्युलरसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करेल. बघा रजिस्ट्रेशनची फीज दिलेली आहे ₹1000 फॉर द जनरल कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹800. बघा अजून तुम्हाला याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर जरूर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मी सांगितलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.